चला पहा, नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल क्वेश्चन टॅग. पहिला तर मुद्दा आहे, पाचवीचे मुलं आहेत बरेचसे याच्यामध्ये, त्यांना क्वेश्चन टॅग नावाचा प्रकार माहित नाहीये. क्वेश्चन टॅगला मराठीमध्ये शब्द आहे उच्च प्रश्न. परत एखादं सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्सला परत प्रश्न विचारला. लक्ष दे इकडे संचित, झाला आपला वेळ भरपूर झाला, आता वेळ नका खाऊ तुम्ही. एखादं सेंटेन्स आहे, जसं की हे सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये विचारलेलं आहे ही वर्क्स इन स्कूल. जेव्हा तुम्ही हे स्कूल मध्ये सोडवता प्रश्न, तुम्हाला रायटिंग मध्ये म्हणजे रायटिंग मध्ये जसं आन्सर द्यायचं असतं, तेव्हा काय करायचं, सेंटेन्स ऍज इट इज लिहायचं. ही वर्क्स इन स्कूल. इंग्लिश वाल्यांसाठी नियम आहे राईट गिव्हन सेंटेन्स ऍज इट इज. मराठी वाल्यांनी लक्षात ठेवायचं की दिलेलं वाक्य जसं तसं लिहायचं आहे. ते वाक्य लिहिल्याच्या नंतर वर दिलेल्या वाक्यामध्ये इथे फुल स्टॉप आहे, इथे आपल्याला वापरायचा आहे कॉमा. काय वापरायचा? कॉमा. तर कॉमा वापरल्याच्या नंतर काय करायचं, तर या सेंटेन्स मध्ये इथे बघायचं हा सब्जेक्ट आहे, हा ही जो आहे हा काय आहे, सब्जेक्ट आहे. तर या सब्जेक्टच्या नंतर आणि वर्बच्या अगोदर मध्ये जी काही जागा असते त्या ठिकाणी हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे का. खूप वेळा देऊन झालं तुम्हाला, 24 हेल्पिंग वर्ब आहेत. मी सांगितलं होतं एम इज आर, वॉज वेअर, हॅव हॅज हॅड, डू डज डीड, मे माइट मस्ट, कॅन कुड, शाल शुड, विल वुड, ऑट टू, नीड टू, डेअर टू, यूज टू. हे 24 हेल्पिंग वर्ब आहेत. या 24 पैकी एकही हेल्पिंग वर्ब जर नसेल तर सरळ काय करायचं, इथून इथे यायचं, इथे बघायचं इथे एस आहे का किंवा ईडी लागलेला आहे का, किंवा वर्कचे फॉर्म माहित असले आवश्यक आहे आपल्याला. जसे की वर्क जो आहे, वर्क जो आहे हा V1 आहे आणि WORKS वर्क्स जो आहे हा V1 प्लस S ऑब्लिक ES आहे. हा, त्याच्यानंतर WORKED वर्क जो आहे हा काय आहे, V2 आहे. आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरतो. आणि त्याच्याच सारखा दुसरा जो वर्क आहे तो आहे V3. तर तो आपण हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव च्या नंतर वापरतो, हे लक्षात ठेवा. आणि लास्ट वाला जो असतो तो असतो ING फॉर्म, WORKING. लक्ष द्या इकडे समर्थ संचित. तर WORK वर्क आहे का इथे? नाही. WORKS आहे का? हो. तर WORK किंवा WORKS असेल तर या दोघांसाठी आपल्याकडे एक शब्द आहे तो वापरायचा. WORK जर त्या ठिकाणी असता तर आपण वापरला असता डू. इथे आता WORKS आहे तर इथे वापरायचं आहे डज. आणि इथे आहे समजा एक WORKED जर असता इथे वापरला असता डीड. काय वापरला असता? डीड. आता इथे मी थोडस इथं कट करतो, इथे लिहायचं आहे आपल्याला, त्यामुळे वर्किंगचा काही विषय नाहीये. तर कॉमाच्या नंतर काय बघायचं, वर्क आहे का इथे? नाही, वर्क्स आहे. वर्क साठी काय वापरायचं आहे? डज. तर इथे लिहायचा डज. आपल्या ऑप्शन मध्ये डज कुठे दिसते का पहा, डिडंट आहे, इजंट आहे, डज आहे. आहे डज दोन वेळा आहे म्हणून आता डज आहे, तर सी आणि डी या दोन पैकी आन्सर आहे तुमचं. मग डजच्या नंतर काय बघायचं आहे, या सेंटेन्स मध्ये ही वर्क्स इन स्कूल या सेंटेन्स मध्ये नो, नॉट, नथिंग, नेव्हर, नन हे शब्द आहेत का? कोणते शब्द लिहून घ्या इथे वाटलं असतं. नो, जागा नाही म्हणून इकडे लिहितो मी. नो, नॉट, नथिंग, नेव्हर आणि नन. हे जर निगेटिव्ह वर्ड्स समजा या सेंटेन्स मध्ये असते इथे, तर हे सेंटेन्स निगेटिव्ह असतं. आणि निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर क्वेश्चन टॅग काय करायचं असते? अफर्मेटिव्ह.
दोन प्रकार असतात, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. तर हे जर निगेटिव्ह असतं, ही वर्क्स इन स्कूल, हे जर निगेटिव्ह असतं, तर इकडे काय आला असता, नॉटचा शॉर्ट फॉर्म. काय आहे नॉटचा शॉर्ट फॉर्म? नॉट आहे. नॉटचा शॉर्ट फॉर्म काय होते? एन अपॉस्ट्रॉफी टी. एन अपॉस्ट्रॉफी टी. तर ते इथं लावायचा. काय लावायचा? एन अपॉस्ट्रॉफी टी लावायचा. कारण हे अफर्मेटिव्ह आहे. हे सेंटेन्स अफर्मेटिव्ह असेल तर समोरचा येणारा सेंटेन्स काय यायला पाहिजे आपल्याला? निगेटिव्ह यायला पाहिजे. नंतर या सेंटेन्स मध्ये बघायचं सब्जेक्ट कोणता आहे? हा ही आहे. तर इथे बघायचं ही लावायचा. डझंट ही. आपल्याकडे डझंट ही आहे. झाला आपला आन्सर. इथे जर नो नॉट असता तर आपला आन्सर असतं डज ही, म्हणजे डी असतं. घ्या लिहून.